नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती, अर्थातच ओबेसिटी आणि डायबिटीसवर असणारे मेडिकल रबिंगचे उपचार. आणि याविषयी चर्चा करण्यासाठी सुप्रसिद्ध ओबेसिटी तज्ज्ञ असणारे डॉक्टर राजकुमार भुतडा आणि डायटिशियन असणाऱ्या स्मिता भुतडा मॅडम आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. तर मी आपली सर्वप्रथम ओळख करून देते डॉक्टर राजकुमार भुतडा यांची. नमस्कार सर. डॉक्टर राजकुमार भुतडा यांनी खास करून लठ्ठपणावरील उपचारांमध्ये संशोधन करून मेडिकल रबिंग ह्या नवीन टेक्निकची सुरुवात केलेली आहे. आणि त्याचप्रमाणे स्मिता भुतडा मॅडम ज्या डायटिशियन आहेत त्याच्याच बरोबरीने सौंदर्योपचार म्हणजेच डाएट आणि सौंदर्योपचार ह्यांच्या एकत्रीकरणाने आता लठ्ठपणावरील हे उपचार शक्य आहेत, जे स्मिताज वेट लॉस क्लिनिक या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली उपलब्ध आहेत. आपण संपर्कासाठीचे नंबर स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे आपण आता स्क्रीनवरती बघत आहात, ते जरूर टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. स्मिताज वेट लॉस क्लिनिकला भेट दिल्यानंतर रुग्णांमध्ये काय परिवर्तन घडले आपण आता लॅपटॉपवरती बघूया. आधी या ठिकाणी आपण बघू शकता की कशा रीतीने विविध रुग्णांना या ठिकाणी स्मिताज वेट लॉस क्लिनिकला भेट दिल्यानंतर त्यांचं वजन कमी झालेलं आहे. त्याच्यात सर्वप्रथम आपण बघत आहोत राकेश केशवानी, ज्यांचं 3 महिन्यात 45 किलोहून अधिक वजन कमी झालेलं आहे. नुपूर बेदमुथा यांचं 45 दिवसात 13 किलो वजन कमी झालंय. भास्कर माळी यांना डायबिटीस सुद्धा होता. लठ्ठपणाबरोबर आपल्याला माहिती आहे की मधुमेहाचा प्रादुर्भाव होतो आणि ह्यांचं 4 महिन्यात 33 किलो वजन कमी झालं. पण डायबिटीस म्हणजे मधुमेहावरती सुद्धा त्यांनी संपूर्ण मात केलेली आहे. त्याच्या व्यतिरिक्त योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालेलं आहे. हर्षा म्हात्रे एक चाइल्ड ओबेसिटीचं उदाहरण आहे. लहान मुलांमध्ये सुद्धा आता लठ्ठपणाचं प्रमाण वाढतंय आणि ह्याच्यावरती मात करता येणं शक्य आहे मेडिकल रबिंग, जे केवळ बाह्योपचार आहे, त्याच्यात कोणतेही औषध दिलं जात नाही, त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. स्वाती हिरवे मॅडम ज्या आपल्या कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपल्याला मार्गदर्शन करणार आहे, त्यांना थायरॉइड होता, डायबिटीस होता आणि त्यांचं 4 महिन्यात 38 किलोहून अधिक वजन कमी झालंय आणि आजार आटोक्यात आहे त्यांचा आता. हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. तिलोत्तमा पाटील यांना बीपी, कंबरदुखी होती, नी रिप्लेसमेंट झाला असून सुद्धा एका महिन्यात 5 किलो वजन कमी झालेलं आहे. गौरव भानुशिले यांचं 2 महिन्यात 21 किलो कमी झाले. पंजाबी खडसे, कविता पंजाबी खडसे यांचं 2.5 महिन्यात 25 किलो वजन कमी झाले. आणि असे विविध प्रकारचे या ठिकाणी आपण रुग्ण बघत आहोत किंवा बघितलेत ज्यांचं वजन कमी झालेलं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लठ्ठपणामुळे येणारे विविध दुष्परिणाम, ज्याच्यामध्ये मधुमेह किंवा डायबिटीस हा सगळ्यात महत्त्वाचा दुष्परिणाम आहे. पण ह्या अनुषंगाने ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब, हार्ट डिसीज म्हणजे हृदयविकार, मानपाठ कंबरदुखी ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका सारखा आजार होऊ शकतो, गुडघेदुखी वजनामुळे आपल्याला होऊ शकते, गुडघ्यांना बाक येऊ शकतो. ह्या व्यतिरिक्त दम लागणं, निद्रानाश, स्लीप ॲपनिया सारखा आजार आहे, घोरण्यासारखा जो आजार आहे हाही आजार आपल्याला लठ्ठपणामुळे होऊ शकतो. स्त्रियांमध्ये आपल्याला थायरॉइड, स्त्रीरोग, वंध्यत्व ह्याच्यामध्ये दिसतंच. पण ह्या व्यतिरिक्त खास करून पीसीओडी सारखा जो आजार आहे ह्याच्यावरती, ज्याच्यामुळे मुलींना लठ्ठपणा येऊ शकतो, स्त्रियांना लठ्ठपणा येऊ शकतो. खास करून तर ह्या सर्व आजारांवरती मात करता येणं शक्य आहे मेडिकल रबिंग या टेक्नॉलॉजीमुळे. आणि ही टेक्नॉलॉजी खास करून डॉक्टर राजकुमार भुतडा यांनी अनेक वर्षांच्या संशोधनानंतर तयार केलेली अशी टेक्नॉलॉजी आहे. आपण त्यांचे आता रिझल्ट बघितलेच. आता आपण जाणून घेऊया की कशा रीतीने हे वेट लॉस करणं शक्य आहे मेडिकल रबिंग टेक्निकने. डॉक्टर राजकुमार भुतडा, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये आपलं. आपण आजपर्यंत म्हणजे विविध प्रकारचे वेट लॉससाठीचे प्रोग्राम बघितले, पण त्याच्यामध्ये खास करून मेडिकल रबिंग हे जे म्हणूया एक वेगळ्या प्रकारचं तंत्र आहे, ज्याच्यामध्ये केवळ बाह्योपचार आहेत, मसाज आहे आणि कुठले औषध पोटात न घेता आपण उपचार करता आणि त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स नाही आहेत. पण काय नक्की मेडिकल रबिंग हे टेक्निक आमच्या सर्व प्रेक्षकांना जाणून घेण्याची उत्सुकता आहे, काय सांगता येईल? येस डॉक्टर महेश, लठ्ठपणा एक सिरियस आजार आहे, सायलेंट किलर डिसीज आहे. 2 वर्षाच्या मुलांमुलींपासून तर 19 वर्षाच्या तरुण तरुणीपर्यंत भारतामध्ये लठ्ठपणा वाढण्याचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे. तसं तर आता प्रत्येक घरातच लठ्ठ पेशंट आहेत. भारतात त्याच्याही सेंट्रल ओबेसिटीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. ही सेंट्रल ओबेसिटी आपल्या हृदयासाठी घातक असते. म्हणून ही मेडिकल रबिंग नावाची टेक्निक मी शोधून काढली की ज्या टेक्निकद्वारे तुमचं वजनही कमी केलं जाईल आणि तुमच्या हृदयाला सुद्धा मजबूत केलं जाईल. या मेडिकल रबिंग टेक्निकद्वारे एका महिन्यात 15 ते 16 किलो वजन कमी होऊ शकतं. तसेच लठ्ठपणामुळे जे आजार होतात, ब्लड प्रेशर, डायबिटीज, थायरॉइड, पीसीओडी, हार्मोनल इम्बॅलन्स, वंध्यत्व, कंबरपाठ, मानदुखी, गुडघेदुखी हे आजार सुद्धा बरे होतात, कंट्रोलमध्ये येतात. तसेच त्वचेतील विकार म्हणजे त्वचा सुरकुत्या येणं किंवा केस गळणं किंवा चामडी लटकणं, हे जे त्वचा विकार आहेत हे सुद्धा मेडिकल रबिंग टेक्निकद्वारे बरे केले जातात. ही मेडिकल रबिंग आयुर्वेदाच्या सिद्धांतावरती अनेक प्रचलित उपचार पद्धती आधारित तसेच माझ्या मेडिकल प्रॅक्टिसच्या 30 वर्षाच्या अनुभवावर मी डेव्हलप केलेली आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रात या मेडिकल रबिंगचे माझे 15 वर्षापासून पेशंट आहेत, जी सक्सेसफुली मी 15 वर्षापासून ही टेक्निक वापरात घेत आहेत.
जवळपास 50-50, 60-60 किलो वजन अनेक पेशंटनी या टेक्निकद्वारे कमी केलेलं आहे. अशी ही टेक्निक म्हणजे माझी जी टेक्निक आहे, या टेक्निकद्वारे मी तुमचं वजन तर कमी करतोच, हृदयाला मजबूत करतो, पण माझ्याकडे वजन कमी होताना तुमच्या शरीरात एक पांढरी रेषा सुद्धा दिसणार नाही. हे वजन कुठून कमी झालं हे सुद्धा समजणार नाही, चामडी लटकणार नाही, सुरकुत्या येणार नाही. मेडिकल रबिंग टेक्निक म्हणजे शास्त्रोक्त बॉडी मसाज टेक्निक होय. शास्त्रोक्त बॉडी मसाज बद्दल जास्त काही बोलायची गरज नाही. एक विशिष्ट प्रकारचं औषध बनवतो, त्या औषधनी फक्त बॉडी मसाज करून मी तुमचं वजन कमी करून देतो. अशा या मेडिकल रबिंग टेक्निकला मी 4 शास्त्रांची अजून जोड देतो: काउन्सिलिंग, डाएट, सौंदर्यशास्त्र आणि व्यायाम. काउन्सिलिंग बद्दल सांगायचं झाल्यास येणाऱ्या प्रत्येक क्लायंटला मोटिवेट करणं, त्याचं कॉन्फिडन्स वाढवणं, त्याच्या शंकेचं निर्जन करणं हे मी काउन्सिलिंगद्वारे साध्य करतो. डाएट बद्दल आता स्मिता मॅडम माहिती देणारच आहेत. पोटभर रुचकर आणि घरातलं नॉर्मल जेवण करून आपल्याला वजन कमी करायचं आहे. व्यायामाबद्दल सांगायचं झाल्यास क्षितिज सर आमचे प्रोग्रामचे डायरेक्टर, जे कोरिओग्राफर सुद्धा आहेत आणि फिटनेस कन्सल्टंट आहेत, हे व्यायामाचं डिपार्टमेंट स्वतः बघतात. ते झुंबा, डान्स, योगा आणि फ्लोर एक्सरसाइजद्वारे तुमचे व्यायाम घेतात, जे सर्वांना मानवणारे, झेपणारे, वयानुसार, आजारानुसार ते व्यायाम असतात. 3 तज्ञांच्या देखरेखीत तुम्ही वजन कमी करता. त्यामुळे दुष्परिणाम म्हणजे तुम्ही काळजी करू नका. मेडिकल रबिंगला अजून 4 शास्त्राची जोड दिल्यामुळे तुम्हाला वजन कमी होण्यासोबत प्राप्त होईल चिरतारुण्य, कॉन्फिडन्स, सौंदर्य, परफेक्ट फिगर आणि परफेक्ट पर्सनॅलिटी. खात्री ठेवा, वजन कमी होतच. खात्री ठेवा, एकदा कमी झालेलं वजन परत वाढणार नाही. खात्री ठेवा, तुम्हाला कुठलाही आजार असू द्या, तुमचं वजन कमी होणारच. मी सांगितल्याप्रमाणे कोर्स करा आणि तुम्हाला हवे असलेले रिझल्ट घ्या. आपण हे फार महत्वाची सर गोष्ट सांगितलीत की ह्याच्यामध्ये एकत्रितपणे एका छताखाली मेडिकल रबिंग बरोबरच सौंदर्योपचार, कॉन्फिडन्स खास करून मिळवण्यासाठी, आत्मविश्वास मिळवण्यासाठी, त्याचप्रमाणे रुचकर आहार आपण घेऊन डाएटिंग करू शकता. याच्यात कोणत्याही आपल्याला या ठिकाणी विचित्र पद्धतीने स्टार्विंग, उपाशी राहण्याची गरज उरलेली नाहीये. अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीचं असं डाएट उपलब्ध आहे, व्यायाम उपलब्ध आहे आणि हे एकत्रित करण्यातून आपण मगाशी रिझल्ट बघितले की किती रुग्णांना याचा फायदा झालेला आहे. मॅडम, आपण स्वतः डाएटचं डिपार्टमेंट बघता या ठिकाणी, आपलं काय एकंदरीतच डाएट विषयी सांगणं आहे, काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? वजन कमी करताना डाएटची खूप भीती असते लोकांना, पण वजन कमी करायचं म्हटलं तर आहारावर नियंत्रण हे आलंच. आता आहारावर नियंत्रण करणं म्हणजे अनेक पदार्थ खायचे नाहीत. अनेक पदार्थ खायचे नाही म्हणजे खाण्यातली मजाच गेली असं खूप लोकांना वाटतं. आणि आता कसं होईल आपलं, हा प्रश्न सुद्धा अनेक लोकांना पडतो. आणि पण वजन कमी होऊन स्लिम ट्रिम होण्याची कल्पना तर मनाला खूपच आवडते आणि पण अनेक पदार्थ खायचे नाहीत ही कल्पना मात्र मनाला सहन होत नाही. आता सहन होत नाही म्हटलं म्हणजे ते पटत नाही. आता पटलं नाही, ती मनाला सहन जे होत नाही ते पाळायचं कसं, तर त्याचं सोल्युशन आहे आमच्याकडे. कारण स्मिताज वेट लॉस क्लिनिकच्या डाएटमध्ये तुम्हाला खूप कडक पथ्य पाळायची नाही आहेत. तुम्ही जे खाणार ते तुमच्या टेस्टचं आणि अतिशय रुचकर खाणार. शिवाय तुम्ही हॉटेलमध्ये खायला जाऊ शकता, तुम्ही ड्रिंक्स घेऊ शकता, तुम्ही नॉनव्हेज, भात, ड्रायफ्रूट सुद्धा खाऊ शकतात, पण लिमिटमध्ये. आता हे ऐकल्यावर मला असं वाटतं की डाएट बद्दल कुठलीही भीती न ठेवता तुम्ही स्मिताज वेट लॉस क्लिनिकमध्ये अगदी आरामात वजन कमी करू शकतात, अगदी बिनधास्तपणे येऊ शकतात तुम्ही. मला वाटतं आणि या अनुषंगाने यासाठी आपण जरूर जे पुढे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते टिपून घ्या. स्मिताज वेट लॉस क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. खास करून डोंबिवली आणि जळगाव या ठिकाणी मुख्य क्लिनिक आहेच, पण ह्याच्या व्यतिरिक्त दादरला कन्सल्टिंग उपलब्ध आहे. पुणे, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी सुद्धा कन्सल्टेशन उपलब्ध आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आता आपण घरी राहून सुद्धा वजन कमी करू शकता. स्मिताज वेट लॉस क्लिनिकचा प्रोग्राम त्यासाठी आपण अडॉप्ट करा. आणि पुढे जे संपर्कासाठी नंबर आहेत ते टिपून घ्या. खास एक व्हॉट्सअपचा सुद्धा नंबर आहे 7709902131. त्याच्यावरती आपण व्हॉट्सअप करू शकता. 2 मोबाईल क्रमांक आहेत, त्याच्यावरती फोन करा आणि आपलं नाव जरूर रजिस्टर करा. खास करून पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. काही रुग्णांनी जे स्मिताज वेट लॉस क्लिनिकला भेट दिलेली आहे त्यांचं आपण आता मनोगत जाणून घेऊया. काही रुग्णांचं आपण बघूया आता स्क्रीनवरती कशा रीतीने त्यांना स्मिताज वेट लॉस क्लिनिकला भेट दिल्यानंतर त्यांचा फायदा झालेला आहे. 3 महीने में मैंने 45 किलो वजन कम किया हुआ है. सर ने मेरी पूरी लाइफ चेंज कर दी है. पहले मुझे काम करने में मन नहीं था, काफी आलस भरा पड़ा था, पर अभी मैं तरोताजा व तनाव मुक्त महसूस कर रहा हूँ. मला हायपरटेन्शन, थायरॉइड,
स्लिप डिस्क, गुडघेदुखी, ऑस्टिओआर्थरायटिस हा त्रास आहे. मी स्मिता वेट लॉस क्लिनिकमध्ये घरी राहून वजन कमी करण्याचा कोर्स केलेला आहे. ट्रीटमेंटमध्ये मसाज थेरपी हा एक मोठा भाग असून त्यामुळे माझं 3 महिन्यामध्ये 23 किलो वजन कमी झाले असून माझा वरील सर्व आजाराचा त्रास कमी झालेला आहे आणि मी या सर्वांमुळे खूप आनंदी आहे. याच्या आधी 10 वर्षापूर्वी डॉक्टर भुतळा यांचे वेट लॉस क्लिनिकमध्ये जाऊन 2 महिन्यामध्ये 20 किलो वजन कमी केलं होतं आणि त्यावेळेला मला कमरदुखी, गुडघेदुखी, पाठदुखी, ऍसिडिटी असे खूप काही प्रॉब्लेम्स होते आणि त्या प्रॉब्लेम्समुळे खूप बेजार झालेलो होतो. परंतु 20 किलो वजन कमी केल्यामुळे माझे ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. आज 10 वर्षानंतर सुद्धा मी फिट असून मध्यंतरी काही काळात डॉक्टर साहेबांनी सांगितलेले जे व्यायाम होते ते नियमित न करू शकल्यामुळे 4-5 किलो जे वजन वाढलेलं होतं ते मी परत 1 महिन्याचा कोर्स करून ते कमी करून घेतलंय आणि आजही मी फिट आहे. आपण बघितलं. आपण पुन्हा एकदा लॅपटॉपकडे जाऊया की बघूया कशा रीतीने ह्या रुग्णांमध्ये परिवर्तन घडलेलं. आपण लॅपटॉपवरती बघू शकता की मगाशी जे राकेश केसवानी जे इंटरव्ह्यू देत होते त्यांचा आपण आधीचा फोटो बघू शकता आणि नंतरचा फोटो बघा की कशा रीतीने 3 महिन्यात 45 किलो वजन आणि ह्याच्यामध्ये कोणतेही आपल्याला औषध पोटात घ्यायचं नाहीये, कोणतीही शस्त्रक्रिया नाहीये, कोणत्याही स्वरूपाचे या ठिकाणचे औषधोपचार नाहीये, तर केवळ बाह्योपचार म्हणजे मेडिकल रबिंग टेक्निकने दिला जाणारा जो मसाज आहे, एक विशिष्ट आयुर्वेदाच्या सिद्धांतांवरती आधारित जी औषधी आहेत त्यांचा जो मसाज आहे त्याने आपण या ठिकाणी वजन कमी करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं आहे कोणत्याही स्वरूपाचं या ठिकाणी त्यामुळे साईड इफेक्ट हा नाहीये. आपण 3 महिन्यात 45 किलो वजन कमी केलेलं दिसतंय. नुपूर बेदमुथा यांचं वजन तर कमी झालेलंच पण एका सुंदर युवतीत त्यांचं रूपांतर झालं. याचं कारण वजन कमी करण्याच्या बरोबरीने या ठिकाणी सौंदर्योपचार सुद्धा उपलब्ध आहेत ज्याच्यामुळे आत्मविश्वास रुग्णांचा वाढू शकतो. त्याचप्रमाणे डायबेटीस सारखा आजार, मधुमेहासारखा आजार जो लठ्ठपणाच्या सोबतीने येतो, भास्कर माळी यांना या ठिकाणी आपण बघू शकता की कशा रीतीने 4 महिन्यात त्यांचंही 33 किलो वजन कमी झालेलं आहे आणि असे अनेकविध प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांना याचा लाभ झालेला आहे. अर्थातच हे टेक्निक बद्दल आपण जाणून घेतलं. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण जाणून घेणार आहोत कशा रीतीने हा कोर्स करायचा आणि एका रुग्णाचं मनोगत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. लठ्ठपणा आणि मधुमेहापासून मुक्ती या विषयावरती आपली चर्चा सुरू आहे आणि सुप्रसिद्ध ओबेसिटी तज्ज्ञ असणारे डॉक्टर राजकुमार भुतडा आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वार्धात आपण जाणून घेतलं की कशा रीतीने मेडिकल रबिंग टेक्निकने आपण आता लठ्ठपणावरती मात करू शकता आणि केवळ लठ्ठपणा नव्हे तर त्या अनुषंगाने येणारे विविध आजार ज्याच्यामध्ये मधुमेह म्हणजे डायबिटीस हा प्रमुख आजार आहे, पण ह्याच्या व्यतिरिक्त बीपी, हार्ट, कोलेस्ट्रॉल सारखा आजार, हृदयविकारासारखा आजार असो किंवा मान, पाठ, कंबरदुखी, स्लिप डिस्क, सायटिका सारखा आजार असो, गुडघेदुखीसारखा आजार असो, ह्या सर्व आजारांवरती मात करता येणे शक्य आहे. खास करून जेव्हा आपण स्त्रियांच्या लठ्ठपणाचा विचार करतो तेव्हा थायरॉइड किंवा पीसीओडी सारखे आजार डोळ्यासमोर येतात, स्त्रीरोग, वंध्यत्वासारखे आजार समोर येतात. या सर्व आजारांवरती आता मेडिकल रबिंगने मात करता येणे शक्य आहे. ह्या व्यतिरिक्त स्लीप ॲपनिया किंवा घुरण्याचा आजार असो, या अनुषंगाने लागणारा दम, विविध प्रकारचे त्वचा विकार, ह्या सर्व विकारांवरती आपण आता केवळ एका टेक्निकने मेडिकल रबिंगने मात करू शकता. हे बाह्योपचार आहेत त्यामुळे कोणतेही साईड इफेक्ट्स या ठिकाणी नाहीयेत. आणि आपल्याला याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर जरूर पुढे संपर्कासाठी नंबर बघतात स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे ते टिपून घ्या. त्याच्यावरती आपले प्रश्न जरूर विचारा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. आपण या ठिकाणी कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम स्वागत करणार आहोत स्वाती हिरवे मॅडम यांचं, ज्या खास करून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेल्या आहेत. मॅडम नमस्कार. आपण कार्यक्रमात सहभागी झालात. आमच्या एक खरोखर सर्व प्रेक्षकांना मार्गदर्शन किंवा मार्गदर्शकपर असा जो एकंदरीत आपला अनुभव आहे तो सर्वच प्रेक्षकांना जाणून घ्यायचा. पण त्याआधी मला लॅपटॉपवरती मॅडमचा फोटो दाखवायला आवडेल. स्वाती हिरवे मॅडम कशा रीतीने लठ्ठपणामुळे त्रस्त होते आणि त्यांचं परिवर्तन या ठिकाणी कसं झालेलं आहे आपण लॅपटॉपवरती बघूया. हा आपण त्यांचा फोटो बघताय. त्यांना थायरॉइड आणि डायबिटीस होतं आणि 4 महिन्यात त्यांचं 38 किलोहून अधिक वजन कमी झालंय. आपण डाव्या बाजूला बघताय तो त्यांचा 102 किलो वजन असणारा फोटो आहे आणि 4 महिन्यात 38 किलो वजन कमी झाल्यानंतर आपण बघू शकता कशा रीतीने त्यांच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. मॅडम सर्वप्रथम आपल्याला एकंदरीतच आपला काय अनुभव होता आमच्या प्रेक्षकांशी आपल्याला काय शेअर करायला आवडेल? नमस्कार. माझं नाव सौ स्वाती किरण हिरवे, डोंबिवली वेस्टला असते. माझं वजन 102 किलो होतं. 4 महिन्यात ते 38 किलो कमी झालं. तुम्ही स्मिताज वेट लॉस क्लिनिकला जेव्हा गेला होतात
तेव्हा तुम्हाला कोणती ट्रीटमेंट त्यांनी ऑफर केली किंवा कशा रीतीने एकंदरीतच तुमचा अनुभव होता, काय सांगता येईल? तिथे बॉडी मसाज, डाएट आणि व्यायाम बरोबर. यावरच माझं वजन कमी झालंय. आणि तसंच मला थायरॉइड होतं, थायरॉइड आहे, ओके. डायबिटीस आहे हं. आणि वेट लॉस करता करता हे दोन्ही गोष्टी नॉर्मलवर आल्या. हो, म्हणजे हे दोन्ही आजार बरे झालेत. आपण बघत आहोत चित्रामध्ये सुद्धा की पूर्वीचं त्यांचं रूप 102 किलो वजन असताना आणि आता 38 किलो वजन कमी झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपण बघू शकता. सर, हा कोर्स करणं कसं शक्य आहे, म्हणजे काय सांगता येईल आमच्या प्रेक्षकांना? माझ्याकडे अनेक प्रकारचे कोर्सेस आहेत. 4 किलो, 8 किलो, 12 किलो, 15 किलो वजन कमी करणारे असे भरपूर कोर्सेस आहेत. माझे जे महत्वाचे कोर्सेस आहेत 4 प्रकारचे. पहिलं म्हणजे तुम्ही तुमच्या गावाला घरी राहून सुद्धा हा कोर्स करू शकता. तुम्हाला माझ्याकडे प्रत्यक्ष येण्याची गरज नाही. तुमची माहिती आहे मी व्हॉट्सअप, ईमेल, टेलिफोन घेतो, आमचा कोर्स बनवतो, कुरिअरद्वारे तुमच्या घरी पाठवतो. सीडी पाहून किंवा वाचून तो कोर्स तुम्ही करू शकता. दुसरं म्हणजे माझे थेरपिस्ट तुमच्या घरी येऊन सुद्धा माझा कोर्स तुमच्याकडून करून ही मुंबई सेंट्रल लाईनसाठी व्यवस्था आहे. तिसरं म्हणजे माझं मुख्य सेंटर डोंबिवली इथे आहे. तुम्ही इथे रोज येऊन, विकेंडला येऊन अथवा शॉर्ट कोर्सेससाठी तुम्ही येऊ शकता. तुम्ही डोंबिवलीला येऊन माझा रोज येऊन कोर्स करू शकता. चौथं म्हणजे महिन्यातून एकदा कन्सल्टिंगसाठी मी दादर, पुणे, नाशिक आणि जळगावला येत असतो. मला एकदा इथे भेटून आमचा घरी राहण्याचा प्रोग्राम घेऊ शकता. घरी राहून वजन कमी करू शकता. तुमच्या सोयीसाठी माझ्या तारखा नोट करून घ्या. आजपासून 10 जुलैपर्यंत मी आपणास डोंबिवलीला भेटणार आहे. 12 जुलैला मी आपणास दादरला भेटणार आहे. 14 जुलैला मी आपणास जळगावला भेटणार आहे. 17 जुलैला मी आपणास पुण्याला भेटणार आहे आणि 20 जुलैला मी आपणास नाशिकला भेटणार आहे. एकदा मला इथे भेटून तुम्ही आमचा डिस्टन्स वेट लॉस प्रोग्राम घेऊ शकता. मला भेटायला येताना अपॉइंटमेंट घेऊनच या, कारण मला 3 गोष्टीची गरज असते. त्या 3 गोष्टी कुठल्या आहेत तुम्हाला अपॉइंटमेंटद्वारे समजेल. येस, मला वाटतं हा एक मोलाचा सल्ला होता. आणि अपॉइंटमेंट घेण्यासाठी पुढे आपण स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे संपर्कासाठी नंबर बघतात स्क्रीनवरती, ते जरूर टिपून घ्या. त्याच्यावरती प्रश्न विचारा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशनही उपलब्ध आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरी राहूनही हा कोर्स करता येणे शक्य आहे. त्यामुळे जरूर उपचार घ्या. आपण कार्यक्रमाच्या उत्तरार्धात अजून माहिती घेणार आहोत की कशा रीतीने आपल्याला लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करता येईल, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती ओबेसिटी आणि डायबिटीसवरती असणाऱ्या मेडिकल रबिंग उपचार टेक्नॉलॉजी विषयी. आणि कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आपण आता जाणून घेणार आहोत की कशा रीतीने हे उपचार आपल्याला घेता येणं शक्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे उपचार जे आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात बघितले होते, मेडिकल रबिंग ही जी टेक्नॉलॉजी आहे ज्याद्वारे आपण आता लठ्ठपणा आणि मधुमेहावरती मात करता येऊ शकते. अर्थातच हे उपचार घेतल्यानंतर आपण आधी सर्वप्रथम लॅपटॉपवरती बघूया काही रुग्ण कशा रीतीने त्यांना ह्या टेक्नॉलॉजीचा फायदा झालेला आहे. आपल्याला कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर राजकुमार भुतडा, जे ओबेसिटी तज्ज्ञ आहेत आणि खास करून मेडिकल रबिंगने 2.5 महिन्यात 25 किलो वजन कमी झालंय. कविता खडसे यांचं, ज्या अंबरनाथच्या राहणार आहेत, आपण त्यांचं बघू शकता कशा रीतीने परिवर्तन झालंय. 110 किलोवरनं 85 किलोवरती आलेले आहेत त्या. ह्याच्या व्यतिरिक्त गौरव भानुशाली यांचं 2 महिन्यात 21 किलो वजन कमी झालंय. एका तरुणात रूपांतर झालंय त्यांचं. बीपी, कंबरदुखी, नी रिप्लेसमेंट सारखा आजार असून सुद्धा तिलोत्तमा पाटील यांना 66व्या वर्षी सुद्धा त्यांचं 5 किलो वजन केवळ एका महिन्यात कमी झालंय. आणि आपण बघू शकता विविध प्रकारचे हे रुग्ण आहेत, ज्याच्यामध्ये स्वाती हिरवे ज्या आता कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत, ज्यांना थायरॉइड, डायबिटीस होता. लहान मुलांमध्ये सुद्धा ओबेसिटीचं प्रमाण वाढतंय. आणि हर्षिता मात्रेचं एका महिन्यात 4 किलो वजन कमी झालेलं आहे. आणि योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालंय. असे विविध प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांना ह्या ट्रीटमेंटचा लाभ झालेला आहे. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात मगाशी मी म्हटल्याप्रमाणे मेडिकल रबिंग विषयी जाणून घेतलं होतं. हे केवळ बाह्योपचार आहेत, ह्यांना कोणतेही साईड इफेक्ट नाहीत, कारण आपल्याला पोटात कोणतेही औषध घ्यायचं नाहीये. हा कोर्स आपण घरी राहूनही घेऊ शकता. पण त्यासाठी पुढे स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे जे संपर्कासाठी नंबर बघतात ते टिपून घ्या. आपले प्रश्न जरूर विचारा. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात सल्ला उपलब्ध आहे. आणि स्मिताज वेट लॉस क्लिनिक आता महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध आहे. खास करून मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे डोंबिवली या ठिकाणी, जळगाव या ठिकाणी, खास करून उत्तर महाराष्ट्र खानदेशातल्या लोकांसाठी. याच्या व्यतिरिक्त पुण्याला, त्याचप्रमाणे औरंगाबादला, अशा विविध ठिकाणी आता स्मिताज वेट लॉस क्लिनिकच्या शाखा उपलब्ध आहेत, ज्याचा आपण जरूर लाभ घ्या. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना मॅडम, आपण मगाशी सांगितलं की कशा रीतीने आपण व्हिजिट केल्यानंतर 102 किलोवरनं 38 किलो वजन कमी झालं. एकंदरीतच आमचे अनेक प्रेक्षक आज कार्यक्रम बघत आहेत ज्यांचं वजन वाढलेलं आहे, त्यांना थोडंसं नैराश्यही येतं. तर त्यांच्यासाठी आपला काय सल्ला राहील? माझं वजन जे 102 वरून 38 आलंय, त्यावर ते मनोमन मला आनंद झालाय वजन कमी झाल्याचा. तर मी असा सल्ला देईन की
कुणाचं एवढं वजन वाढलं असेल तर त्रास करून घेऊ नका. या क्लिनिकला येऊन भेट द्या स्मिता वेट लॉसला. बरोबर. आणि आजारांना आमंत्रण देऊ नका. मला वाटतं हे फार आणि महत्त्वाचं. जसं मला इतका आनंद झाला, म्हणजे कसं दही घुसळल्यानंतर ताकावर लोण्याचा गोळा येतो, लोण्याचा गोळा पाहून जो कृष्णाला आनंद होतो तसा आनंद मला झालेला आहे. येस, मला वाटतं एक मुलाचं उदाहरण होतं ते दिलं आता स्वाती हिरवे मॅडम यांनी आपल्याला, की कशा रीतीने 102 किलोवरनं 38 किलो वजन कमी केल्यानंतर आयुष्याची गुणवत्ता वाढल्यामुळे, क्वालिटी ऑफ लाईफ वाढल्यामुळे एक आनंद जो झालेला आहे, जगण्याचा जो आनंद आहे तो त्यांना परत मिळू शकलाय. सर, जाता जाता आमच्या प्रेक्षकांना आपल्याला काय सांगायला आवडेल प्लीज? वजन परत वाढणार नाही, खात्री ठेवा. समजा एक 100 किलोचा पेशंट माझ्याकडे आला, 30 किलो वजन कमी करून मी त्याला 70 वर आणलं, तर आपली बॉडी टेंडन्सी काय असते की 70 वरून त्याला परत 100 वर ओढण्याचा प्रयत्न करते. या बॉडी टेंडन्सीच्या अगेन्स्टमध्ये मी माझा मेंटेनन्स प्रोग्राम लावतो. जितक्या महिन्याचा वेट लॉस प्रोग्राम केलाय तितक्याच महिन्याचा तुम्हाला मेंटेनन्स प्रोग्राम कंपल्सरी करायला लावतो, जेणेकरून तुमचा एकदा कमी झालेलं वजन परत वाढणारच नाही, खात्री ठेवा. मला वाटतं ही एक महत्वाची गोष्ट आहे आपण आता सांगितलीत, की परत वजन वाढणार नाही. आपण काही रुग्णांच्या या ठिकाणी मनोगत जाणून घेऊया की कशा रीतीने त्यांना फायदा झालेला आहे. स्क्रीनवरती आपण बघूया आता काही रुग्णांचं मनोगत. माझे 45 दिवसात 13 किलो वजन कमी झाले आणि मला अपेक्षेपेक्षा जास्त चांगले रिझल्ट मिळाले. माझी संपूर्ण फिगरही शेपमध्ये आली आणि केसही सिल्की आणि शायनी झाले. त्वचाही चकचकीत करायला लागली. याचे सर्व श्रेय मी भुतडा सरांना व मॅडमांना देते. येस, आपण बघितलं नुपूर मेदमुदा आणि आपण त्यांचं स्क्रीनवरती बघितलंच आता, पण आपण लॅपटॉपवरती बघूया त्यांचं वजन कशा रीतीने कमी झालेलं आहे एका छोट्याशा कालावधीमध्ये, की नुपूर मेदमुदा यांचं 45 दिवसात 13 किलोहून अधिक वजन कमी झालेलं आहे. या व्यतिरिक्त भास्कर माळे यांना डायबिटीस होतं, यांचं 4 महिन्यात 33 किलो वजन कमी झालं आणि त्यांचा मधुमेह सुद्धा गेलेला आहे. योगेश जैन यांचं 2 महिन्यात 27 किलो वजन कमी झालं. असे अनेकविध प्रकारचे रुग्ण आहेत ज्यांना ह्या ट्रीटमेंटचा लाभ झालेला आहे. अर्थातच आपल्याला ह्याविषयी अधिक माहिती घ्यायची असेल तर पुढे जे संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे स्मिताज वेट लॉस क्लिनिकचे नंबर आहेत आणि हे आपण जरूर टिपून घ्या. पुढील 1 महिन्यासाठी सवलतीच्या दरात कन्सल्टेशनही उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त खास करून स्मिताज वेट लॉस क्लिनिक आता मुंबई, पुणे या ठिकाणी उपलब्ध आहे. मुंबईमध्ये दादर, त्याचप्रमाणे डोंबिवली या ठिकाणी मुख्य शाखा आहे. जळगावला मुख्य क्लिनिक आहे. त्याच्या व्यतिरिक्त पुणे, त्याचप्रमाणे औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी सुद्धा आता स्मिताज वेट लॉस क्लिनिकच्या शाखा उपलब्ध आहेत सर्वत्र महाराष्ट्रात. त्याचा आपण जरूर लाभ घ्या. पण पुढे त्यासाठी जे संपर्कासाठी नंबर आहेत, फोन नंबर आहेत, त्याच्यावरती फोन जरूर करा. डॉक्टर राजकुमार भुतडा, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात. त्याचप्रमाणे स्वाती हिरडम, आपण एक अमूल्य मार्गदर्शन सर्वच प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.